नमस्कार मित्रांनो नवीन पॅन कार्ड ॲप्लिकेशन कसे करायचे तुम्ही घरी बसल्या तुमचे पॅन कार्ड काढू शकता। मित्रांनो मी आजचा व्हिडिओ हा तुम्हाला CSC थ्रू कसे पॅन कार्ड काढतात हे दाखवणार आहे। परंतु मित्रांनो सेम तीच प्रोसेस तुम्ही NSDLच्या साईडवर जाऊन किंवा UTIच्या साईडवर जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड हे काढू शकतात। मित्रांनो मी जी प्रोसेस करून दाखवणार सेम तीच प्रोसेस तुम्हाला ऑर्डर तुमच्या वेगळ्या वेबसाईटवरनं करायची आहे। मित्रांनो मी सर्व वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्ही NSDL द्वारे पण पॅन कार्ड काढू शकता, त्याचबरोबर तुम्ही UTI द्वारे देखील पॅन कार्ड काढू शकता। त्याचेच लिंक मी दोघांचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। मित्रांनो मी आज जे पॅन कार्ड तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन न्यू पॅन कार्ड सांगणार आहे ते तुम्हाला CSC थ्रू UTIच्या लिंकने तुम्हाला करून दाखवणार आहे। तर ती कशी प्रोसेस आहे सर्व प्रोसेस मी तुम्हाला A to Z तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती। त्याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून गोरगरिबांना याची मदत होईल। तर चला मित्रांनो आपण व्हिडिओकडे वळूया। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूया। नमस्कार मित्रांनो, नवीन पॅन कार्ड ॲप्लिकेशन करण्यासाठी एक लिंक आहे, ती लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे। टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो, सर्व प्रकारचे PDF तुम्हाला त्या ग्रुपला मिळत राहतील। ॲप्लिकेशन करण्यासाठी इथं पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, अप्लाय न्यू पॅन कार्ड। याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर न्यू पॅन कार्ड 49A हा फॉर्मला क्लिक करायचं आहे। याला क्लिक करून झाल्यानंतर खाली तुम्ही स्क्रोल करा आणि खाली तुम्हाला इन्स्ट्रक्शन येतील, दोघांना ओके करा। ओके करून झाल्यानंतर पहिलं फिजिकल मोडला क्लिक आहे तिथंच राहू द्या। तुम्ही आता पॅन कार्ड कोणत्या प्रकारचं काढता, एसोसिएशन, फार्म, गव्हर्नमेंट, ट्रस्ट, लोकल अथॉरिटी। मी काढतोय इंडिव्हिज्युअल, म्हणजे एका पर्सनल व्यक्तीचं काढतोय म्हणून इंडिव्हिज्युअल करायचं आहे। हे करून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही जर NRI कॅटेगरी असणार म्हणजे तुम्ही बाहेर देशात जर असणार तर येस करायचं आहे, आणि जर नसणार तर नो करून पुढच्या प्रोसेसला करायची। आता पुढची प्रोसेस आहे पॅन कार्ड मोड। तुम्हाला पॅन कार्ड कसंही पाहिजे, तुम्हाला घरी देखील पाहिजे आणि तुम्हाला मेलवर देखील पॅन कार्ड पाहिजे, तर तुम्ही 1 नंबरच्या ऑप्शनला टिक करा आणि सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक दुसरा पॉपअप येईल, तो पॉपअप रेफरन्स नंबर आहे, हा रेफरन्स नंबर तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे। याला ओके करा। ओके करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करा मित्रांनो। स्क्रोल केल्यानंतर इथं आपल्याला पर्सनल डिटेल भरायची आहे। पर्सनल डिटेलमध्ये तुम्ही इथं मेल असेल तर श्री करा, कुमारी करा, जर जेंट्स असेल तर तुम्ही श्री करा। मी एका लेडीजचा फॉर्म भरणार आहे म्हणून मी श्रीमती करतो, आणि इथं त्यांचं आडनाव, इथं फर्स्ट नाव, इथं मिडल नेम हे सर्व टाकून झाल्यानंतर ऑटोमॅटिक इथं नाव येईल। मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो, हे बघा ऑटोमॅटिक खाली इथं नाव येईल। हे करून झाल्यानंतर तुमचं जर ऑर्डर कोणतं नाव असेल ते तुम्ही इथं येस करून तुम्ही फिल करू शकता, नसेल तर नो करा। आणि खाली तुम्हाला जे तुम्ही जर फिमेलचा फॉर्म भरत असणार तर फिमेल ऑटोमॅटिक देईल, मेलचा भरणार तर मेल ऑटोमॅटिक येऊन जाईल। आता खाली ऑप्शन आहे जन्मतारीख टाकायची। तुम्हाला जन्मतारीख ही जे तुमच्या आधार कार्डवर नोंद असेल ती सेम जन्मतारीख इथं तुम्हाला फिल करायची। तुम्ही इथं वर्ष सिलेक्ट करून घ्या, इथं महिना सिलेक्ट करा आणि तारीख सिलेक्ट करून फायनल करा। मी सॅम्पल म्हणून तुम्हाला एक डिसेंबर, एप्रिल काहीतरी एक तारीख तुमची जी असेल तारीख, जन्मतारीख टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, तुम्हाला तुमचे पॅन कार्ड हे ऑफिस ॲड्रेसला घ्यायचं आहे की रेसिडेंटला। रेसिडेंट म्हणजे तुम्ही जिथे राहतात तिथं, तर मी रेसिडेंटला घेणार आहे। रेसिडेंट क्लिक करा। त्यानंतर तुम्ही कुठं राहतात त्या तुम्हाला राज्याचं नाव, महाराष्ट्र राज्य लिहायचं, इथं क्लिक करायचं आहे। ते करून झाल्यानंतर खाली तुम्हाला काहीच ऑप्शन क्लिक करायचं नाही। जर तुम्ही इथं ऑफिस सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथं ऑफिसचं स्टेट म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करावं लागेल, नसेल तर काही करायची गरज नाही। इथं तुम्हाला आधार नंबर फिल करायचा आहे। मी तुम्हाला आधार नंबर फिल करून दाखवतो। आधार नंबर फिल करून झाल्यानंतर त्याला एंटर द्या। एंटर दिल्यानंतर तुम्हाला परत एक पॉपअप येईल, इथं परत तुम्हाला री एंटर आधार नंबर टाकायचा आहे, म्हणजे जो नंबर आधार तुम्ही टाकला तोच नंबर इथं तुम्हाला परत फिल करायचा आहे। आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला आधार कार्डवरचं नाव आहे ते जशाच्या जसं सेम तेच नाव तुम्हाला तिथं फिल करायचं आहे। फिल करून झाल्यानंतर खाली नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचं। चला मित्रांनो मी माहिती भरून घेतोय। नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरी नंबरची स्टेप येईल, डॉक्युमेंट्स आणि पेमेंट। आता खाली यायचे डॉक्युमेंट्स डिटेल, इथं तुम्हाला ऑलरेडी 2 डॉक्युमेंट्स सिलेक्ट झालेले असणार आहेत, आयडेंटिटी प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ। आता तुम्हाला फक्त तुमच्या ॲड्रेस प्रूफ म्हणून इथं तुम्हाला आधार सिलेक्ट करायचे। इथं काहीच करायचं नाही, फक्त आधार सिलेक्ट करा आणि पुढे मेक पेमेंटला क्लिक करायचंय। आता मेक पेमेंटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता पेमेंटचे ऑप्शन येणार आहे। आता पेमेंटचे ऑप्शन येण्यासाठी तुम्हाला इथं पासवर्ड टाकावा लागणार आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर इथं तुम्हाला
पेमेंट करायची आहे. पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला परत एक पासवर्ड टाकायचा आहे, जो तुमचा ट्रान्झॅक्शन पासवर्ड असेल. मित्रांनो, हे CSCला आहे फक्त. तुम्ही अदर तुमच्या साईडवरनं जर तुम्ही करणार तर तुम्हाला इथं पासवर्ड टाकायची गरज नाही. तुम्ही फोनपेने किंवा गुगल पेने डायरेक्ट पेमेंट करू शकतात. टाकून झाल्यानंतर मी पे करतोय. पे करून झाल्यानंतर पेमेंट माझी झालेली आहे. पेमेंट झाल्यानंतर पुढची प्रोसेस कॉन्टॅक्ट अँड पेरेंट्स डिटेल इथं पॉपअप येईल, त्याला ओके करा. खाली या तुम्हाला इथं आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे. मोबाईल नंबर फिल करून झाल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. ते ठेवून झाल्यानंतर खाली आता पेरेंट्स डिटेल द्यायची तुम्हाला. इथं नो करा जर तुमच्या वडिलांची डिटेल द्यायची असेल तर, आणि जर तुम्हाला आईची द्यायची असेल तर इथं येस करा. आता मी वडिलांची देतोय म्हणून नो करतो आणि इथं वडिलांचं आडनाव फिल करायचंय. इथं वडिलांचं फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे मधले नाव. हे करून झाल्यानंतर इथं ऑप्शनला काहीच टाकायचं नाही. इथं ऑटोमॅटिक फादर्स नेम येणार आहे आणि हे टाकून झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचंय. चला मित्रांनो, मी माहिती नेक्स्ट बटनाला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ॲड्रेस डिटेल द्यायची. तुमचा जो रेसिडेंट ॲड्रेस आहे त्याच्या प्रॉपर तुम्हाला इथं तुमचा हाऊस नंबर टाकायचा आहे, इथं गावाचं नाव टाकायचं आहे, इथं तुमचं पोस्ट फिल करायचं आहे. पोस्ट फिल करून झाल्यानंतर इथं तुम्हाला तालुका फिल करायचा आहे. तालुका झाल्यानंतर इथं तुम्हाला डिस्ट्रिक्ट जो तुमचा जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं पिनकोड सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट करून झाल्यानंतर खाली सोर्स ऑफ इन्कम याच्यामध्ये तुम्हाला नो इन्कमला सिलेक्ट करून ओके करायचं आहे. लक्षात घ्या नीट, मी तुम्हाला डिटेल सांगतोय. जर तुम्ही सॅलरी असणार तर सॅलरी करा. तुमच्या प्रोफेशनलनुसार तुम्ही इथं तुमची इन्कम क्लिक करायचं आहे. चला मित्रांनो, मी माहिती भरून घेतो. या भरून झालेली मित्रांनो. आता नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचे. नेक्स्ट स्टेपला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक प्लीज चेक एओ कोड डिटेल असं येईल मेसेज, त्याला ओके करायचं आहे. ओके केलं म्हणजे तिथं ऑटोमॅटिक तुम्हाला सर्व डिटेल दिसणार आहे. तुमचा एओ कोड वगैरे ते ऑटोमॅटिक येऊन जातं. ते आपल्याला काही करायची गरज नाहीये. आता खाली याच्या 2 ऑप्शन दिलेले आहेत. जर तुम्ही तुमच्या लहान मुलाचं म्हणजे 18 वर्षाच्या आत जर टाकत असणार तर रिप्रेझेंटेटिव्ह SS हे सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही स्वतः 18च्या प्लस असणार म्हणजे 18च्या वर तुमचं वय असेल तर तुम्ही हिमसेल्फ क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथं ऑटोमॅटिक ते नाव तुमचं येऊन जाणार आहे. हे करून झाल्यानंतर तुम्हाला इथं व्हेरिफिकेशन प्लेस टाकायचं आहे. व्हेरिफिकेशन प्लेस मी टाकून घेतो आणि खाली तुम्हाला नेक्स्ट स्टेपला क्लिक करायचं आहे. आता नेक्स्ट स्टेपला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक इंटरफेस येईल. डॉक्युमेंट्स तुमचे जे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केले होते त्याचं ते जशाच्या तसं राहू द्यायचं आणि खाली नेक्स्ट सबमिटला क्लिक करायचे. सबमिट करून झाल्यानंतर तुमचा फॉर्म भरला गेला मित्रांनो. आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ते कसे करायचे ते बघूया. खाली बघा इथं डाउनलोड फॉर्म आहे. तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याला तुम्ही 2 फोटो लावून तो फॉर्म PDF मध्ये तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे. मी सर्व प्रोसेस करून ठेवलेली आहे मित्रांनो. आपण पुढे प्रोसेस बघू. तुम्हाला इथं अप्लाय न्यू पॅन कार्ड ऑप्शन मध्ये येऊन इथं अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्सला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्या व्यक्तीचे नाव, ॲप्लिकेशन नंबर, वडिलांचं नाव आणि क्रॉप अँड अपलोड डॉक्युमेंट्स इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक इंटरफेस येईल. त्याला इथं चूज फाईल आहे, याला चूज फाईल करायची. ती फाईल इथं तुमच्या डेस्कटॉपला असेल. चूज फाईल करून ओपन करा आणि खाली अपलोड PDF फाईल याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर थोडा वेट करायचं आहे मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट्स इथं येऊन गेले बघा मित्रांनो. हे करून झाल्यानंतर तुम्हाला एका फोटोवाल्या फॉर्मला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर खाली स्क्रोल करा आणि क्रॉप करा. जो फोटो आहे त्याला क्रॉप करा आणि क्रॉप इमेज याला क्लिक करायचं. याला क्लिक करून झाल्यानंतर परत खाली या, परत त्याला क्लिक करा. परत त्यांची सिग्नेचर असेल सिग्नेचरला क्रॉप करा. क्रॉप सिग्नेचर करून झाल्यानंतर इथं सिग्नेचर आणि त्यांचा फोटो येऊन गेलेला आहे मित्रांनो. हे दोघं ड्रॅग अँड ड्रॉप करायचे आणि खाली अपलोड पिक्चरला क्लिक करायचं. त्यांचे ॲप्लिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे, सबमिटेड. आता त्यांना 15 ते 20 दिवसात घरी पॅन कार्ड येऊन जाणार. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.